मुंबई बघा हे आपली आर्थिक राजधानी आहे. जगभरातले लोक इकडे येतात, म्हणून मुंबईवर आम्ही फोकस केले. आदरणीय प्रधानमंत्री महोदय म्हणाले मुंबईला फिनटेक हब करू. महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून मुंबईला आम्ही फोकस केलंय. मुंबई, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी ठरवलं, कमिशनरला बोलवलं, हे का दर पावसाळ्यामध्ये खड्ड्यातला प्रवास, पैसे नाहीत का? बोले हाय. मग काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम ते काय त्याला माहित होता पण सांगत नाही. दरवर्षी रिपेरिंग करा, पांढऱ्याचं काळं, काळ्याचं पांढरं. अरे हे लोकांचे पैसे असताना लोकांना खड्ड्यातून प्रवास करायला का लावला? का लोक मेले एवढी प्रवासामध्ये, ऍक्सिडेंटमध्ये? आम्ही सांगितलं मुंबईतले सगळेच्या सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले पाहिजे. मोठा निर्णय घेतला आणि पहिला फेज आम्ही 6,500 कोटीचा काढला. दुसरा फेज आम्ही 6,000 कोटीचा काढला. आता पहिला फेजचं काम सुरू झालं. दुसऱ्या फेजचं पुढच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला मुंबईमध्ये खड्डा शोधून मिळणार नाही. खड्डे मुक्त मुंबई, प्रदूषण मुक्त मुंबई. आणि आज आमची बैठक झाली, ड्रग मुक्त मुंबई हेही आम्हाला करायचंय. आणि भ्रष्टाचार मुक्त मुंबई. अरे इतके वर्ष तुम्ही काय केलं? 20 वर्ष आम्ही तर मुंबईची रस्ते धुतले. कोणी बघितले होते काय? ब्रिटिश काळात कधी धुत असतील. पण डीप क्लीन ड्राईव्ह या एकनाथ शिंदेने सुरू केला. डीप क्लीन ड्राईव्ह, त्यामुळे प्रदूषण कमी झालं. आणि आता आम्ही पुन्हा तेच कंटिन्यू करतोय. म्हणाले काय रस्ते धुताय? काय रस्ते धुवायचं काम असतं का मुख्यमंत्र्याचं? मग काय मुख्यमंत्र्याचं काम काय घरात बसायचं असतं? हा